सरपंच हत्या प्रकरणी आष्टी शहरामध्ये आज रास्ता रोको करण्यात आला। केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानंतर आज बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता बीड अहमदनगर महामार्गावरील आष्टी शहरामध्ये मराठा समाज बांधव व सरपंच परिषदेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। सदर आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निगृण अशा प्रकारची हत्या करण्यात आलेली आहे। हत्या झाल्यानंतर 24 तास अगदी बीडचे SP सुद्धा त्या ठिकाणी गेले नाहीत आणि पोलीस प्रशासनावरती प्रचंड रोष लोकांचा त्या ठिकाणी होता। साहेब त्या ठिकाणी आलेले होते। अक्षरशः लोकांचा प्रचंड रोष त्यांच्यावरती होता, परंतु मनोजदादा जरांगे पाटील IPS अधिकाऱ्याकडे या संदर्भात हा तपास दिला पाहिजे आणि त्यांचे जे भाऊ आहेत, संतोष देशमुखांचे जे भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी संरक्षण दिलं पाहिजे। यासह ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत आणि आज या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती ह्या सरपंच परिषदेच्या वतीने ही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आष्टीमध्ये आता रास्ता रोको केलेला आहे। एक 3 दिवसामध्ये जर या प्रकरणातील आरोपी अटक झाले नाहीत तर आपण प्रचंड अशा प्रकारचं आंदोलन या जिल्ह्यात दिवसानंतर आम्ही महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती सुद्धा बंद ठेवू आणि असेच आंदोलन समाजाच्या वतीने सुद्धा प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात झालेले दिसतील। त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या आरोपींना अटक करावी अशी मागणी